बौद्धिक संपदा अधिकार इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स IPR ही संकल्पना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निर्माण केलेल्या नवनिर्मितीला जे कायदेशीर संरक्षण मिळते त्यालाच बौद्धिक संपदा अधिकार म्हणतात. खाली या अधिकारांची सविस्तर माहिती आणि ग्रंथालयांच्या संदर्भातील उदाहरणे दिली आहेत. 1. बौद्धिक संपदा अधिकारांचे मुख्य प्रकार. बौद्धिक संपदेचे स्वरूपानुसार विविध प्रकार पडतात. कॉपीराइट प्रताधिकार, लेखक, कवी, संगीतकार आणि कलाकारांच्या निर्मितीला हे संरक्षण मिळते. पेटंट स्वामित्वाधिकार, एखाद्या नवीन शोधासाठी किंवा यंत्रणेसाठी हे दिले जाते. ट्रेडमार्क बोधचिन्ह, व्यवसायाची ओळख पटवून देणारी चिन्हे किंवा नावे, उदा. गुगलचा लोगो. डिझाईन वस्तूचा बाह्य आकार किंवा रचना. भौगोलिक मानांकन, जिओग्राफिकल इंडिकेशन GI टॅग, विशिष्ट भागातील उत्पादनांची ओळख, उदा. कोल्हापुरी चप्पल, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. 2. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रातील महत्त्व. ग्रंथालये ही माहितीची भांडार असतात. तिथे IPRचा संबंध प्रामुख्याने कॉपीराईटशी येतो. कॉपीराईट आणि ग्रंथालय. जेव्हा एखादा लेखक पुस्तक लिहितो तेव्हा त्याच्याकडे त्यातील मजकुराचे हक्क असतात. ग्रंथालयात पुस्तकांच्या झेरॉक्स काढणे, स्कॅनिंग करणे किंवा डिजिटल स्वरूपात माहिती साठवणे या गोष्टी करताना कॉपीराईट कायद्याचे पालन करावे लागते. फेअर यूज न्याय्य वापर हा ग्रंथालयांसाठी सर्वात महत्त्वाचा नियम आहे. अभ्यासासाठी किंवा संशोधनासाठी पुस्तकाचा मर्यादित भाग, उदा. एखादे प्रकरण झेरॉक्स काढण्याची मुभा असते, याला फेअर यूज म्हणतात. संपूर्ण पुस्तक झेरॉक्स करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. 3. उदाहरणासहित स्पष्टीकरण. खालील तक्त्यावरून तुम्हाला हे अधिकार अधिक स्पष्ट होतील. प्रकार. उदाहरण, सर्वसाधारण. ग्रंथालय संदर्भातील उदाहरण, कॉपीराईट. हॅरी पॉटर ही कादंबरी. ग्रंथालयातील एखादे संदर्भ पुस्तक किंवा जर्नल. पेटंट. नवीन प्रकारच्या इंजिनचा शोध. ग्रंथालयाचे व्यवस्थापन करण्यासाठी विकसित केलेले नवीन सॉफ्टवेअर. ट्रेडमार्क. ॲपल कंपनीच्या लोगो. ग्रंथालयाचे स्वतःचे बोधचिन्ह किंवा लायब्रेरियन हे विशिष्ट नाव. GI टॅग. नागपूरची संत्री. ग्रंथालयातील विशिष्ट भौगोलिक विभागातील हस्तलिखिते. 4. ग्रंथपालाची भूमिका. रोल ऑफ लायब्रेरियन. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिकताना विद्यार्थ्यांना खालील गोष्टींची जाणीव करून दिली जाते. 1. साहित्य चोरी, प्लेजरिझम रोखणे. संशोधकांनी इतरांचे विचार वापरताना त्यांना योग्य श्रेय, सायटेशन देणे आवश्यक आहे. 2. परवाना व्यवस्थापन. लायसन्सिंग, बुक्स किंवा ऑनलाईन डेटाबेस वापरताना ग्रंथालयाला विशिष्ट करारांचे पालन करावे लागते. 3. जागृती. वाचकांना कॉपीराईट कायद्याबद्दल माहिती देऊन त्यांना अनधिकृतपणे माहितीची चोरी करण्यापासून रोखणे. थोडक्यात सांगायचे तर बौद्धिक संपदा अधिकार हे निर्मिती करणाऱ्याच्या कष्टाचे संरक्षण करतात. ग्रंथालयांमध्ये माहिती मुक्तपणे उपलब्ध करून देणे आणि त्याच वेळी लेखकांच्या अधिकारांचे रक्षण करणे असा समतोल साधण्याचे शिक्षण या विषयात दिले जाते.